नमस्कार मित्रांनो, मी गौरव कोंडरावार. आपलं पुन्हा एकदा संविधान प्रवासात स्वागत आहे. तर आपण आर्टिकल 2 मध्ये पाहिलं होतं की नवीन खोली स्टेट भारतात कसं सामील होऊ शकते आणि आपण आर्टिकल 3 मध्ये पाहिलं होतं की खोलीची सीमा नाव बदलू शकते आणि नवीन खोली सामील होऊ शकते. आता प्रश्न असा, तर या बदलांमुळे संविधानाचे नकाशे आणि स्टेट्स शेड्यूल मध्ये बदल करावे लागले तर काय करायचं? त्यासाठी नवीन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची गरज नाही. आर्टिकल 4 सांगतो, पार्लमेंट जेव्हा तयार करते, सीमा बदलते किंवा नाव बदलते, तेव्हा त्याच वेळी फर्स्ट शेड्यूल ज्या स्टेट्स आणि युनियन टेरिटरीजची यादी आहे आपोआप बदलली जाऊ शकते. यासाठी स्वतंत्र अमेंडमेंट प्रोसेस जसं आर्टिकल 360 मध्ये आहे लागणार नाही. आपण असं सांगू शकतो की आर्टिकल 2 आणि 3 नुसार जे बदल होतात तेव्हा शेड्यूल मध्ये बदल करणे नॉर्मल लाभ पुरेसा आहे. त्याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानलं जाणार नाही. जसं घरात नवी खोली जोडली की आपण घराच्या नकाशात बदल करतो, त्यासाठी नवीन घर नाही बांधत. तसंच आर्टिकल 4 सांगतो, नकाशा बदलणं म्हणजे मोठा अमेंडमेंट नाही, तो फक्त एक छोटा बदल आहे. पार्ट 1 संविधानातील पार्ट 1 इथेच संपतो. जय भीम, जय संविधान.